सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी होत आहे. आपण आता मिरजेतील प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहे. हा प्रभाग हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक निवडून आले होते. यामध्ये संदीप आवटी, शिवाजी दुर्वे, शांता जाधव आणि अनिता वनखंडे. अनिता वनखंडे या समाज कल्याण सभापती म्हणून या ठिकाणी आल्या होत्या. तर त्यांनी या प्रभागात जवळपास 18 कोटीची विकास कामे केली असा दावा केला होता. मात्र प्रभागातील नागरिकांना आपण विचारूया की या प्रभागात किती विकास झालेला आहे आणि किती निधी हा खर्च झालेला आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत. काय वाटते तुम्हाला, या प्रभागात काय विकास झालाय का? या प्रभागात काही विकास झालेला नाहीये. प्रभाग क्रमांक 3 मधून मी संगीता आवळे बोलते सिस्टर. इथे पाण्याची सोय नाही, कधी येते कधी नाही, किंवा भटक्या कुत्र्यांचा त्रास आहे. इथं लहान मुलांना काही सुद्धा इथं रक्षण नाही आहे आणि कचरा निचरा काहीच होत नाही. घंटा गाडी इथं येत नाही आणि रस्ते तर एकदम खराब झालेले आहे. तिथून जाता येता गाडीचं पाणी अंगावर उडत असते गाड्या जाताना. नक्कीच या ठिकाणी काय विकास झाला नाही असं म्हणतात. आणखीन काही महिला आहेत. खरंच नगरसेवक या वार्डात येतात आणि काय विकास केलाय का त्यांनी? काही सुद्धा नाही. निवडणूक झाल्यापासून एकदा सुद्धा इकडे फिरकलेलं नाही आणि आमच्या इथं रस्ते तरी इतकं खराब आहेत आणि पाणी सुद्धा प्यायचं इतकं खराब आहे. येते लोक आजारी पडायला लागले. जरा सुद्धा लक्ष दिलेलं नाही इकडं या वार्डात. काय वाटते तुम्हाला, काय वाटते किती विकास झाला इथला? विकास तर काय झाला नाही, पण अनिता वनखंडे कोण हे अजून मी बघितली पण नाही. या वार्डात ती आलीच नाही. प्रचाराला वाटतं आली असेल बहुतेक, त्याच्यानंतर आम्ही तिला बघितलंच नाही कधी. 5 वर्षात किती नगरसेवक या ठिकाणी आलते तुमच्या समस्या जाणण्यासाठी? कोणच नाही आले. आतापर्यंत तर कोणच नाही आले. आम्ही समस्या घेऊन गेलं तरी कोणी लक्ष दिलं नाहीये. नक्की या ठिकाणी काय काय कामं झाली आहेत किंवा तुमची अजून काही पेंडिंग आहेत? नगरसेवक तर म्हणतात या ठिकाणी जवळपास 15 ते 16 कोटीचा विकास निधी आणून कामं केलेली आहेत. काय वाटते तुम्हाला? आता त्या तुम्ही स्वतः बघतायच, कचरा, रस्ते, गटरी सगळे अर्धवट, गट्टे थोडक्या गट्टे केले, ड्रेनेजची सोय नाही, ड्रेनेजच्या लहान पाईप टाकले, ड्रेनेज सारखं तुंबतंय, महापालिकेची गाडी सारखं ते काढायला लागते त्यांना. भटके कुत्रे भयंकर इथं आहेत. कुत्रे इतके आहेत की काय सांगायची सोय नाही. कचरा बघताय तुम्ही, कचरा उठाव होत नाही, घंटा गाडी इथं येत नाही लवकर. नगरसेवक आम्ही इलेक्शनच्या अगोदर त्यांना बघितलेलं. या 5 वर्षात नगरसेवक कोण आहेत हे आम्हाला माहिती नाही. काळे गोरे कसले अजून तेही माहिती नाही. फार इथल्या समस्या आहेत. काही इथं हे करत नाहीत. पाण्याचे हे आहे, पाणी वेळेवर येत नाही. आता तुम्ही बघशील, आम्ही जवळजवळ 8 दिवस त्यांच्या पाठीमागे लागून ते गटर काढायला लावले, पण गटरीचा कचरा देखील त्यांनी इथला उचललेला. गटरीचा कचरा देखील असा रस्त्यावर सगळीकडे पडला. नक्कीच दुर्लक्ष पुन्हा आहे तेच त्यांचं. नगरसेवक निवडून येत आहेत आणि घराणेशाही चालली झाली आहे. काय नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी असं तुम्हाला वाटतंय का? हा, नवीन चेहऱ्यांना संधी मिळायला पाहिजे ना. त्यामुळं नवीन आमचे आता हुतकूर कार्यकर्ते आहेत, संदीप सिंह. खरोखर लोकांनी त्यांना संधी द्यायला पाहिजे आणि त्यांना निवडून आणलं पाहिजे. अतिशय तळमळीचे आणि चांगले कार्यकर्ते आहेत. सगळ्याशी मिळून मिसळून राहतात आणि सगळ्याशी त्यांचं अगदी घरोब्याचं नातं आहे त्यांचं. आणखीन महिला आपल्यासोबत आहेत. काय वाटतं तुम्हाला, या प्रभागात किती कामं झालेले आहेत? कामं तर तुम्ही आता तुम्हाला दिसतेच की काय कामं झाल्यात काय नाही. ते सगळे की नाही फरशी बसवलेले सगळं असं वरती आलेले आहेत. जरा पाय ठेवला तर सगळं पाणी अंगावर उडतंय. इकडं की नाही एकदा निवडून गेले ना, दुसऱ्यांदा इकडं फिरकतच नाहीत. काय वाटतंय तुम्हाला? ते आमच्या पण दारात तसंच आहे. पाणी एवढं साठतंय सकाळ सकाळचं आणि 1 तास पाणी येतंय नुसतं. काही कामं होत नाही ते आमची. आणि नगरसेवक म्हणतात आम्ही तुम्हाला पैसे दिले, आम्ही काय तुमचं बघणार नाही, आम्ही तुमचं काय लक्ष देणार नाही असं म्हणतात. वार्डात नगरसेवक कोण आहे तुम्हाला माहिती आहेत का? नावं सांगा. अं, दुर्वे दुर्वे आहेत आणि कोण हे ते दुर्वेच आम्हाला माहित आहे. वनखंडे. वनखंडे दुर्वेचे इथं होते. बाकीचे 5 नगरसेवक वर्ष. 4 आहेत, कोण निवडून आले तुमच्याकडे, कधी आले नाहीत? कधी नाही आले. चुकून पण आले नाही. आणि आता जुन्यांना संधी देण्यापेक्षा आता नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे आणि लोकांनी पण समजून घेतलं पाहिजे की आता जुनं आपल्या एरियातला भक्कम माणूस कोण आहे, आपल्या समस्या ऐकणारा कोण आहे, अशा लेकराला निवडून दिलं पाहिजे. समोर बघायचं. बोला. वनमाने सर का नाही प्रत्येक टायमाला मदतीला धावून येतात आणि आम्ही काय सांगितलं तर फोन केल्यावर माणसं पण येतात, काम करून जातात. आणि परत झालं तर आमची समस्या जास्त आहे. इथं रस्ता नाही,
लाईट जात्या, लाईट आम्हाला 6 महिने नव्हते. संदीपने 2-3 टाईमला फोन केल्यावर मग ती माणसं आली. एकदा करून गेली, परत बंद पडलं आणि आलो आणि सांगितलं लगेच येऊन माणसं काम करून गेलीत. रस्त्याचं पण आता तेवढं करून घ्या आणि आमचं काय समस्या असेल ते आमचं जरा सोडवते आमचं साहेब. लहान आहे पोरगं तरी पण ते करते कामं. हां, पाण्याचं जरा हे करा. पाणी आम्हाला 1 तासच सुटतंय. आमच्या प्रभागामध्ये आता प्रस्थापित जे नगरसेवक आहेत त्यांनी या भागाचा काहीही विकास केलेला नाही. विकास फक्त कागदावरती आहे आणि सगळी बोगस कामं दाखवून कोट्यावधीचा निधी लुटण्याचं फक्त काम केलेलं आहे. प्रभागामध्ये गटरी, ड्रेनेज, परत कचरा, घंटागाडी आणि औषध फवारणी वगैरे असलं कधीही काय होत नाही. घंटागाडी आली तर इथून परत जाते. आमच्या त्या समोरचे 1-2 हे आहेत गल्ल्या, त्या गल्ल्यांमध्ये घंटागाडी जाण्याला रस्ता नाही किंवा औषध फवारणीचं जर आले गाडी तर ती पण जाण्यासाठी सोय नाही. आणखीन इथं शाळा आहे पाठीमागं, शाळेच्या समोर पण बरंच व्यसनाचा अड्डा झाल्यासारखं झालेलं आहे. आणि मगदुममळ्या साईडला जे गुंटेवारी भाग आहे त्या गुंटेवारी भागामध्ये गुडघ्याएवढा कचरा हे राड होती पावसाळ्या दिवसात. तिथून गाड्या वगैरे येण्यासाठी जागा नाही. तर तिथली दुरावस्था आहे. पाठीमागं रवींद्रनगर आहे, संजय गांधी झोपडपट्टी आहे, तिथं म्हाडामध्ये रस्ते नाहीत. परत तिथल्याही समस्या आहेत. म्हाडामधली घरं काही लोकांना तोंड बघून दिलेली आहेत, काही लोकांना ती घरं मिळालेलीच नाहीत, ती भाड्याने दिलीत किंवा विकलीत. असं काय तर नगरसेवकांचा तिथंही घोटाळा सगळा आहे. आणि जो SC कॅटेगरीमधून आत्ता नगरसेविका किंवा हे निवडून आलेले आहेत ते इकडं निवडून आल्यापासून परत ह्या वॉर्डचं तोंड बघितलेलं नाही त्यांनी. आल्या त्यावेळेस पण त्या SCतून आल्या होत्या आणि आता परत दुसऱ्या वॉर्डमध्ये थांबायला चाललेत. त्यांचा इकडं काय तर मुलगा थांबणार. पण तुम्ही फक्त निधी लाटण्यासाठी आणि आपलं घर भरण्यासाठी उभारू नका. लोकांच्या समस्या तुम्हाला सोडवता येत नसतील, तुम्ही का निवडून यायला लागलाय हे तुम्हाला माहीत नसेल, फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या विकासासाठी थांबत असाल तर अशा उमेदवाराला जनतेनं त्यांची जागाही दाखवून दिलीच पाहिजे. आणि आत्ता बऱ्याच प्रमाणात ह्या वॉर्डमध्ये महिलांचा उठाव आणि नागरिकांमधून म्हणजे जागरूकता झालेली आहे आता की कामासाठी जो काम करेल, आपल्या जो उपयोगाला येईल अशाच उमेदवाराला इथली जनता निवडून देईल. नक्की आपल्याला या प्रभागात किती विकास झाल्याचं वाटते? विकास हा फक्त कागदावरच झालेला आहे. ॲक्च्युली बघायला गेलं तर विकास हा विकास नाहीच आहे. तुम्ही आता रस्त्याची अवस्था बघितला तर सरळ माणसाला चालता येत नाही असा रस्ता आहे. गटारी बघायला गेला तर सगळ्या गटारी उघड्या आहेत. बघायला गेलं तिकडे तिकडे कचरा आहे. लाईट जिकडे तिकडे बंद आहेत. एक वेळ लाईट चालू तर चालूच असते, एक वेळ बंद तर बंदच असते. एखाद्या नगरसेवकाला विचारायला गेलं तर तो नगरसेवक दाद लावून घेत नाही. कसला विकास आणि कुठलं काय घेऊन बसला आहे? काही नाही आहे. ह्यावेळी मला वाटते सगळ्या लोकांनी जनतेनं सहकार्य करून एक नवीन चरणात संधी द्यावी आणि चांगला एखादा आपला माणूस निवडून आणून सहकार्य करावं, एवढंच माझं मत आहे. नक्कीच या ठिकाणी नवीन चेहऱ्यांना सगळ्यांचीच मागणी आहे. या ठिकाणी शिवसेनेचे युवा नेते आहेत. आपणाला काय वाटते की ह्या प्रभागात किती कोट्यावधीचा निधी खर्च झाला? या कोट्यवधी निधी खर्च झाला आहे असं म्हणायला काहीतरी काम तर जनतेला दिसायला पाहिजे होतं. सगळेजण म्हणतात की जनतेचा विकास, प्रभागाचा विकास प्रभाग सगळा भकास झाला आहे. प्रभागामध्ये या बघायला गेलं तर रस्ते नाहीत, लाईट नाही, पाणी नाही, अशा विविध अडचणी इथं जनतेला येत आहेत. त्यामध्ये जर तुम्ही बघायला गेला स्ट्रीट लाईटचा जो मोठा विषय आहे की रात्री अपरात्री बाबा नागरिक रस्त्यावर फिरत असतात नसतात. कुठं आहे स्ट्रीट लाईट एकासुद्धा डांबावर चालू नसत्या. पण स्ट्रीट लाईट बसवून ज्याची त्याची बिलं आणि ज्याची त्याची कमिशनं सगळी आपली वाटून घेतलेली आहेत. त्यामुळे नुसताच लाईट आहे पण तो लाईट लागणार कधी? जनतेचा आता मोकाट कुत्र्यांचा जर विषय बघितला, 2-2 वर्षाच्या पोराबाळांवर मोकाट कुत्रे हल्ला करतात. त्याची कोणी व्यवस्था करायला पाहिजे होती? स्थानिक नगरसेवकांनी जर या सगळ्या सुविधा दिल्या असत्या तर त्यांना आज मतं मागायची सुद्धा वेळ आली नसती. लोकांनी स्वतःहून मतदान केलं असतं. या प्रभागामध्ये काय विकास काय झालेला नाही. प्रभाग सगळा भकास झाला आहे. जरी एखाद दुसरं कोणतरी म्हणत होतं मगाशी की बाबा थोडा एक रस्ता झालेला आहे, मग एकाच नगरसेवकाने सगळं करायचं काय? बाकीचे 3 नगरसेवकांनी काय करायचं? विकास म्हणून जर तुम्ही जनतेला आता भूलथापा देणार असाल तर जनता आता हुशार झालेली आहे. जनता ह्या इलेक्शनमध्ये योग्य माणसाला न्याय देईल आणि जे नको आहेत त्या चेहऱ्यांना घरी बसल्याशिवाय जनता आता शांत बसणार. नक्कीच आपल्याला काय वाटतं या प्रभागात? या प्रभागामध्ये गेले 15-20 वर्ष मी बघतोय हा प्रभाग आहे तसा आहे. त्यामध्ये कुठल्या सुविधा झाल्या नाहीत. गटार, लाईट आणि रस्ते ही मूलभूत जी सुविधा पाहिजे नागरिकांना ती नाहीशी झाली आहे. आणि ही फक्त कागदावर बिलं फाडायची कामं चालू आहेत.
आणि प्रत्येक वेळेला माझा पोरगा उभारणार निवडणुकीला, मी निवडून येणार आणि माझ्या घरातली 3-4 निवडून येणार, हीच परिस्थिती ह्या मिरज शहरामध्ये आहे, या 3 नंबर वार्डामध्ये आहे. दुसरे इतर कार्यकर्ते जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, ज्याने आपले 15-15 वर्ष, 20-20 वर्ष, 10-10 वर्ष ज्यांनी म्हणजे काम करण्यामध्ये घालवले, अशा कुठल्या तरी नवीन चेहऱ्याला ह्या लोकांनी संधी द्यावी. हे गडगंज पैसेवाले आहेत, हे पैसे वाटून पैशाचा बाजार करून मतं विकत घेऊन निवडून येतात आणि 5 वर्ष काही कामं करत नाहीत. परत पुढच्या 5 वर्षाला तीच परिस्थिती असत्या. तर कृपा करून जनतेला माझं कळकळीची विनंती आहे, त्यांनी पैशावर मतदान न करता चांगला कार्यकर्ता बघून मतदान करावं, ही माझी विनंती आहे. नक्कीच चांगल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी सर्वच नागरिकातून होते आहे. सदरच्या ह्या प्रभागामध्ये जवळपास ख्रिश्चन मतांच्या जीवावर हे नगरसेवक पूर्वी पण निवडून आलेले आहेत, पण मात्र ख्रिश्चन समाजाला न्याय मिळत नसल्याचा आरोप प्रत्येक वेळेला ख्रिश्चन समाजाकडून होते. तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? तुम्ही जर बघितला, तुम्ही जे आता प्रश्न विचारला, ख्रिश्चन समाजाला न्याय आतापर्यंत मिळाला नाही. कारण ख्रिश्चन समाजानं कुठलं जातीचं राजकारण केलं नाही. प्रत्येक वेळेस कुठलाही उमेदवार असू दे, त्याला मतदान भरपूर प्रमाणात केलेलं आहे आणि त्यांना निवडून पण आणलेलं आहे. म्हणजे घराणेशाही आतापर्यंत टिकून राहिलेली. पण ह्यावेळेस तुम्ही जर विचार केला तर ह्यावेळेस घराणेशाहीला चान्स मिळणार नाही. नवीन उमेदवाराला निवडून आणले जाईल. कारण की जसं तुम्ही म्हणला 15-16 करोडचं काम केलेलं आहे. तर काम जर एखादा नगरसेवकनं जर केला असला तर त्याला त्या प्रभागातून दुसऱ्या प्रभागात जायची गरज नाही लागली असती. तुम्हाला सांगतो, इलेक्शन डिक्लेअर झालं म्हणून रस्ता केलेत, पण रस्ता कमी, मातीची जमीन जास्त दिसते. गटार केलेत, पण गटारमधून पाणी पुढं जात नाही. त्यामुळे फक्त भ्रष्टाचार झालेला आहे, कामं काही झालेलं नाही. तुम्ही जर समाज मंदिर जर बघितला, काही ठिकाणी समाज मंदिर केले, पण तिथे कुठलीच सुविधा नाही. ना तिथलं सामाजिक कार्य काय काम होऊ शकते, ना तिथं काही मुलांना अभ्यास बसण्यासाठी काय व्यवस्था केलेलं आहे. तुम्ही कोविड काळात जर बघितला, कारण आता इलेक्शन आले म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून लाखो पैसे खर्च करायला आल्यात इलेक्शन निवडून आणण्यासाठी आणि पब्लिकला हमीच दाखवण्यासाठी. पण कोविड काळामध्ये तुम्ही बघा, या प्रभागामध्ये एक पण कोविड सेंटर झालेलं नाही. आणि त्या नगरसेवकाची जबाबदारी होती की या प्रभागामधून आपण निवडून आलेलो आहेत, तर ह्या प्रभागामध्ये असणारी प्रत्येक जीवाची जबाबदारी ही वाचवण्याची जबाबदारी त्यांची होती. पण तसं काही नाही झालेलं. पण ह्यावेळी 100% नवीन चेहऱ्याला संधी मिळणार आणि नवीन चेहराच निवडून येणार. नक्कीच नवीन चेहऱ्याला संधी मिळावी अशीच सगळ्यांची मागणी आहे. आपल्याला काय वाटतं, या प्रभागात किती विकास झालेला आहे आणि नगरसेवकांनी खरंच कामं केलेली आहेत का या ठिकाणी? ह्या प्रभागामध्ये विकास तरी काय झालेला नाही आहे. आणि जरी विकास झाला असेल तर ते सगळी 2 नंबरची कामं झालेली आहेत. आणि 2 नंबरची कामं मी एवढ्यासाठी म्हणतो की माझ्याकडे त्याचा प्रूफ आहे. मी मोबाईलमध्ये मी प्रूफ पण दाखवू शकतो की 2 नंबरची कामं झालेली आहेत. बघा, हा प्रूफ आहे. ब्लॉकवरती कॉन्क्रीट रस्ता चाललेला आहे. आणि हे आपले इथले आहेत आमदारांचे जे PA होते, त्यांनी सगळं 2 नंबरचं काम इथं चालू केलेलं आहे. त्यांनी स्वतःचं घर भरून घेण्यासाठी जनस्वराज पक्ष, परत काँग्रेस, परत आता शिंदेगड, हे यांचं एवढंच चालू आहे. फक्त स्वतःचं घर भरून घ्यायचं आणि 2 नंबरची कामं करायचं, हे एवढंच यांचं काम आहे. बाकी यांचं विकास म्हणून काही नाही आहे वार्डामध्ये. 3 नंबरमध्ये मुलाला इकडे उभा करायचं, मिसेसला 2 नंबरमध्ये उभा करायचं, हे असंच आहे. मग दुसऱ्यांनी काय करायचं? नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे की नाही ह्या वार्डामध्ये? का फक्त तुम्ही स्वतःची घरच भरून घेणार आहे? नवीन चेहऱ्यांना पण संधी मिळायला पाहिजे. नागरिकांनी विचार करायला पाहिजे की पैशाला ह्यावेळी आपण पैशाला किंमत द्यायची का उमेदवाराला किंमत द्यायची? नवीन चेहऱ्यांना यावेळी संधी मिळायला पाहिजे ह्या वार्डामध्ये, एवढीच आमची इच्छा आहे. नक्कीच नवीन चेहऱ्यांची सगळ्यांनाच मागणी आहे. आपल्याला काय वाटतं या संदर्भात की ह्या प्रभागात किती विकास झालेला आहे? विकास म्हणजे झालेला भरपूर आहे की प्रत्येक नगरसेवक आपल्या वार्डाला एक जवळ 4 नगरसेवक आहेत. 4 नगरसेवकमध्ये 4ही नगरसेवकांनी असे केले आहेत की जो जिथं नगरसेवक राहतो त्या वार्डाचा फक्त त्यांनी संचार करायचा. म्हणजे त्यांचं फक्त म्हणजे जिथं जे राहतात त्या भागाचा फक्त त्यांनी की आपल्या गटारी स्वच्छ असेल किंवा म्हणजे रस्ते वगैरे स्वच्छ असेल किंवा त्या भागाचा तुम्हाला मुलाला जॉबला असेल किंवा काय असेल त्या भागाचं केलं. तर ज्या भागाप्रमाणे जे आता मी दादातर्फे काम करतो, सागर उनकंडेतर्फे ते त्यांच्या भागात त्यांनी सगळी कामं केलेले आहेत. ते नसून पण स्वतः दुसरीकडे जाऊन पण त्यांच्या असं नाही की ह्या वार्डाचं फक्त काम करणे किंवा असं काय काम करणे. त्यांनी काय बोललेलं आहे की फक्त आपण जे कामे 2 मिनटं फक्त मी काय म्हणतोय, जर ही कामं नाही झालीत तर आपल्याकडे पण प्रूफ आहेत. जे आपण जे कामे केलेले आहेत म्हणा, नगरपालिकेचे जी कामं केलेले आहेत म्हणा, ते सगळं आता नगरपालिकेवाले पण आज काय कागदपत्रीच काम करतात.
त्यांच्याकडे पण कागदपत्रे जे आहेत ते कागदपत्रे सगळे काम केले आहेत त्यांनी आणि त्यांना दाखवायला पण सगळे प्रूफ आहेत की बाबा इथे इथे काम केले तिथे तिथे काम केले. प्रत्येक तुम्ही कुठे पण जाऊन विचारू शकता की आमच्या भागाच्या साईडला म्हणजे सागर उनखंडे जे राहतात तिथे ज्या साईडला त्यांनी तुम्हाला सांगतो त्या भागात कुणाला पण विचारा की रस्ते कोण केले, पेविंग ब्लॉक कोण केले, सभागृह मंडप कोण बांधले. पण घंटागाडी जी म्हणता तुम्ही समजते, घंटागाडी प्रत्येकाच्या घरातून जाते. जर तो बाहेर जर बाय चान्स जर कुठं तर 2-3 घर असेल त्या 2-3 घरापर्यंत ती हे जात्या घंटागाडी जात्या. आणि सागरदाचं एकच म्हणणं आहे की आपल्याला कुठल्या इलेक्शनचं किंवा असं काय मत नाही, फक्त लोकांची समस्या सोडवणे आणि हे करणे. बाकीच्या लोकांनी जर म्हटले की बरं ठीक आहे इथून असं हे आहे तिथून असं याने कामं नाही केलं, तर आपण कागदपत्रे तर बघू शकतो ना. नगरपालिकेत जाऊन तुम्ही समजू शकता की बाबा हिने किती दिले किंवा हिने किती दिले किंवा ह्यातनं मंजूर त्यांनी किती केले किंवा सागरदादातर्फे कामं केले. सागरदादातर्फे जाऊन लोकांनी भरपूर जवळ पण आले, कामं स्वतः करून पण घेतले. तर सागरदादा एक असा विषय आहे की वनखंडे सराच्या मार्गदर्शनाखाली यांनी सगळ्यांनी कामं केल्यात. लोकांना आता इलेक्शन पुरतं सगळे आलं. बरं मला मी सांगतो 5 वर्षामध्ये कोण काय आले फक्त इलेक्शन पुरतं सगळे आले. तर 5 वर्षात सागरदादा सगळीकडे फिरत होते. मी असं नाही कुणाला नावं ठेवत नाही काय करत नाही, फक्त दादा सगळे 5 वर्ष फिरत होते की नाही. कुठल्याही नागरिकांना विचारा ह्या भागामध्ये सागरदादा वैयक्तिक येत होते किंवा नाही होत होते किंवा मॅडम मी नगरसेवक होत्या, मॅडमच्या ह्याच्या खाली मार्गदर्शनाखाली सागरदादा येत होते. नक्कीच या ठिकाणी विकास झाला असं यांचं म्हणणं आहे, पण मात्र 15 ते 16 कोटी रुपयाचा सभापती फंडातून जे समाज कल्याणचा मागासवर्गीय निधी येतो त्यातून विकास कामे केलेले आहेत. मात्र अनेक लोकांची मागणी अशी आहे की नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, कारण घराणेशाहीमुळे खरोखरच कार्यकर्त्याला एक संधी देणं गरजेचं होतं. मात्र 4 नगरसेवकांनी आपापले प्रभाग वाटून घेऊन आपापल्या गल्लीपुरतं किंवा त्यांच्या एरियापुरताच विकास केलेला आहे. मात्र ज्या पद्धतीने विकास या शहराचा किंवा या प्रभागाचा व्हायला पाहिजे तो झाला नाही. कॅमेरामॅन अर्जुन सहित अरुण लोंढे, सी न्यूज, मिरज.